कृपया सगळ्यांनी शांतता ठेवा आणि इथून जाण्यासाठी मार्ग मोकळा करावा। यानंतर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय सुधीर भाऊ। एकदा जोराच्या टाळ्याच्या गडगडामध्ये आदरणीय सुधीर भाऊ आपल्याला मार्गदर्शन करतील। भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। मी आपल्या सर्वांना हृदयापासून, मनापासून, अंतःकरणापासून धन्यवाद देतो। आपल्या शुभकामना म्हणजे पुढच्या वर्षभरात जनसेवा, गरिबांची सेवा करण्यासाठी ही शक्तिदायी ऊर्जा आज मला वाढदिवसाच्या निमित्ताने तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांनी प्राप्त होते आहे। कार्यकर्ता हाच माझ्या कार्याचा आत्मा आहे, पक्षाचा आत्मा आहे, हा भाव ठेवून आजपर्यंत काम केलं आणि आजच्या निमित्ताने मी विश्वास देतो की निरंतर हे सेवा कार्य गरीबों के सम्मान में हम सब मैदान में हा 2 एप्रिल 2010 रोजी जेव्हा जळगावच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष होताना मी नारा दिला, आपल्या सर्वांना माझा आग्रह आहे, सूचना आहे की माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने जे प्रेम व्यक्त केलं वर्षभर या प्रेमाचा झरा सेवेच्या माध्यमातून गरिबांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प हीच खरी मला सदिच्छा आहे। या निमित्ताने दैनिक सकाळनी एक पुरवणी काढली। मी दैनिक सकाळच्या सर्व कार्यकारी संपादकापासून त्या परिवारातील सर्व कर्मचारी पत्रकारांना धन्यवाद देईल की त्यांनी ही पुरवणी काढत जे प्रेम व्यक्त केलं, तर निश्चितपणे मी त्यांनाही धन्यवाद देतो। नवराष्ट्राच्या वतीने पुरवणी काढण्यात आली, त्यांनाही मी धन्यवाद देतो की त्यांनी जो माननीय विश्वगौरव मोदीजींचा संकल्प आहे नवराष्ट्राचा, त्या नवराष्ट्र घडवण्यासाठी या पुरवणीच्या माध्यमातून कार्यकर्ते दिशा घेतील हाही विश्वास व्यक्त करतो। तरुण भारतनी पुरवणी काढली, त्यांनाही श्री संजय रामगिरवार व त्यांच्या सर्व टीमला धन्यवाद देतो की तरुण भारत या नावातच 75 वर्ष अमृत महोत्सवी वर्षाचे जरी झाले असले तरी सुद्धा आपल्याला आपला देश हा तरुणांचा देश आहे। या तरुणांना दिशा देत हा देश जगातला सर्वोत्तम देश व्हावा या दृष्टीनेही मी धन्यवाद देतो। महानगराच्या कार्यकारिणीलाही धन्यवाद। राहुल पावडे असेल, या ठिकाणी महिला मोर्चा, युवा मोर्चा, सर्व आघाड्या, या सर्व टीमला मी जरी नाव सर्वांची घेत नसलो तरी या सर्वांनाही मनापासून धन्यवाद देतो की वाढदिवसाचा औचित्य साधत सर्वात महत्त्वाचा जो मला आवडणारा कार्यक्रम आहे तो म्हणजे रक्तदान। जगातलं सर्वात श्रेष्ठ दान हे सुवर्णदान किंवा चांदी, हिरे, मोती, मानके नाही तर रक्त आहे। कारण 21व्या शतकामध्ये विज्ञान कितीही पुढे गेलं, चंद्रावर आम्ही पाय ठेवला तरी अजूनही कोणीही संशोधक रक्त बनवू शकला नाही। रक्त बनवणारा एकच संशोधक आहे, तो म्हणजे ईश्वर, देव आणि नंतर मनुष्य। आणि हे रक्तदान करण्याचं काम या टीमनी करण्यासाठी इथं कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्यांनाही धन्यवाद। जे रक्तदाते या निमित्ताने वाढदिवसाच्या औचित्याने हे रक्त देत आहे त्यांनाही मनापासून धन्यवाद। खरं तर राहुलजी, माझ्या वतीने सर्वांना एक धन्यवाद पत्र पाठवा, कारण शब्दांनी धन्यवाद देऊन मग थांबता येणार नाही। आपल्याला माझा आग्रह आहे, मला सूचना आहे की जेवढे लोक रक्तदान करतील त्याची यादी मग द्या, व्यक्तिगत धन्यवाद त्यांना देण्याची व्यवस्था करा। कारण माझ्या दृष्टीने रक्ताचा एक एक थेंब माझ्या वाढदिवसाला देऊन त्यांनी ज्या पद्धतीने प्रेम व्यक्त केलं ते निश्चितच एक ज्याचं विश्लेषण करता येणार नाही असं प्रेम आहे। इथं आमचे सर्व समाज बांधव इथं उपस्थित आहे। इथं चांदबाई आहे, मुस्लिम समाजाचे सर्व कार्यकर्ते आहे, याचा मला आनंद होतो। खरं तर भारतीय जनता पार्टी विषयी कारण नसताना गैरसमज पसरवण्यात येतो की भारतीय जनता पार्टी कोण्या विशिष्ट जातीची आहे, नव्हे, आम्ही सर्वांचे आहे। सब समाज को साथ लिए हमको है आगे बढ़ना हा भाव घेऊन आपण आजपर्यंत काम केलं आणि एकही माईचा गाग मग म्हणू शकत नाही की आज आमच्या कार्यालयात कोणी जात धर्म पाहून काम केलं। जो आगा त्याला आपण मदत केली, अडचणीत असेल तर मदत केली। शेकडो ऑपरेशन करताना कधी आपण जात बघितली नाही। इथं आमच्या बीडचे एक योगेश भागवत, खरं तर हा मनापासून प्रेम करणारा कार्यकर्ता आहे, त्यालाही बीडवरून तो आगा।
मग माहिती नव्हतं आणि त्यांनी क्रेन गाऊन इतका मोठा हार आणला की तो हार मगा वाटतं की आता जन्मभर एकही हार घातला नाही तरी चालेल, इतका मोठा हार त्यांनी बीडवरून तो आला. इथं आमचे सुनील सिंग नागासोपारामधून आले. अजून काही पदाधिकारी कार्यकर्ते धुळे, जळगाव, पुणे, मुंबई. मी फोन बंद केला नसता तर मी तुमच्याशी बोलूच शकलो नसतो. एकेका सेकंदाला महाराष्ट्रातून आणि इतर ठिकाणाहून फोन येत आहे आणि या सर्वांचं कारण कोणी असेल तर मी नाही, तुम्ही सर्वजण आहात. माझा परिवार आहे की ज्यांच्या प्रेमाने माझ्या कुटुंबाने सुद्धा मग साथ दिली. माझी धर्मपत्नी सौ सपना इथं आली आहे, माझे जावई तन्मयराव आले आहे आणि महत्वाचं म्हणजे माझी नाती नाही शुरवीताई. मी थकून आलो आणि तिचा चेहरा पाहिला तर तिचा चेहरा म्हणजे माझ्यासाठी टॉनिक आहे. जेवढीही थकून आलो कितीही वाजता येऊ द्या आणि ती जेव्हा येते शुरवीताई आमची तेव्हा निश्चितपणे, आणि जेव्हा मी तिला म्हणतो शुरवीताई किसू दे, एका सेकंदात जेव्हा ती पप्पी देते, मी तुम्हाला सांगतो याच्यापेक्षा दुसरं काही अमृत असू शकत नाही. आणि आज मी या निमित्ताने जाहीरपणे माझी पत्नी असेल, आमची छोटीशी शुरवी असेल, माझ्या कुटुंबातले तन्मयराव शगाका यांनाही धन्यवाद देतो की तुमच्यासाठी, समाजासाठी वेळ देण्यासाठी नेहमी ते माझ्या पाठीशी राहिले, सदिच्छा देत पाठीशी राहिले, शुभकामना देत पाठीशी राहिले, सक्रियपणे सहकार्य केलं, सहभाग घेतला आणि सक्रियपणे पाठीशी उभे राहिल्याने मोठी मोठी कामं आपण करू शकलो. जेव्हा इथं नवराष्ट्रांनी QR कोड काढले, मी संख्या मोजायला सुरुवात केली पण नंतर मोजता आली नाही. आपण 300च्या वरती कामं केली आणि अजूनही पाईपलाईन मध्ये काम आहे. मी विश्वासाने तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही माझ्यावर प्रेम केलं, मीही विकासाचं प्रेम करण्यासाठी कटिबद्ध आहे. आजही मी इतकी पाईपलाईन मधली कामं आहे की मला विश्वास आहे तरुण असेल, शेतकरी असेल, कष्टकरी असेल, यांची सेवा करण्यासाठी आपण कुठेही कमी पडणार नाही. कार्यक्रमाला सुरुवात व्हायला उशीर झाला, दिवसभर अजून खूप ठिकाणी जायचं आहे. पुन्हा एकदा मनापासून आभार. एखाद्या वेळी एखादा व्यक्ती मला प्रत्यक्षपणे भेटून शुभकामना देऊ शकणार नाही, पण चिंता करू नका, तुमच्या मनाचा माझ्या मनाशी थेट संबंध आहे. तुम्ही जेव्हाही मग शुभकामना द्याल, मग विश्वास आहे की ईश्वर आपल्या सर्वांना तथास्तु म्हणून आशीर्वाद देईल आणि आपल्याला सर्वांना प्रयत्नपूर्वक सर्व समाजापर्यंत संदेश द्यायचा आहे. हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, ईसाई असेल, बौद्ध असेल, जैन असेल, पारसी असेल, सबकी पार्टी भारतीय जनता पार्टी, असं प्रेम आपण सर्वांनी सर्व समाजापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प हाच वाढदिवसाचा खरा संकल्प असेल. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद भाऊ. भाऊ स्वतः